शिरा बनवणार. त्यासाठी साहित्य: गावरान तूप, आंब्याचा रस, साखर, रवा आणि ड्रायफ्रुट्स आणि दूध हे सर्व साहित्य घेतलेलं आहे. आता आपण शिरा बनवू. आता आपण रवा भाजून घेऊ. त्याच्यामध्ये गावरान तूप टाकू. छान लालसर होईपर्यंत भाजून घेऊ. आता आपला रवा भाजून झालेला आहे. पुन्हा लालसर होईपर्यंत भाजलेला आहे. आता त्याच्यामध्ये आपण आंब्याचा रस सगळं मिक्स करून घेऊ. आंब्याचा रस टाकून घेऊ. राहू दे ना. त्याच्यानंतर दूध घालून त्याच्यामध्ये साखर घालू. आपल्याला जसं पाहिजे तसं गोड हवं तेवढं आपण तेवढ्या प्रमाणात साखर टाकू शकतो. आता बदाम टाकू. आपला शिरा झालेला आहे. बदाम टाकू. आपला आंब्याचा शिरा तयार झालेला आहे. चवीला एकदम स्वादिष्ट लागतोय. करून बघा नक्की. आपल्याला ही रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.